क्षत्रिय कुलावतंस मराठा, महाराष्ट्राचा मानबिंदू. स्वराज्य आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी हाती शस्त्र घेऊन जीवाची बाजी लावणारा हा समाज. या समाजानं अनेक बदल पाहिलेत. शेती करून कुटुंबाचे पालन पोषण करण्यापासून ते शिवरायांच्या झेंड्याखाली सर्वस्व झोकून देऊन स्वराज्याच्या विस्तारासाठी मराठा समाजाचं योगदान फार मोठं आहे. कालांतरानं राज्यकर्ते बदलत राहिले तरी मराठा आपल्या तत्वांवर ठाम राहिला. शेतीसोबतच विविध उद्योगांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू लागला. पुढे इंग्रजांच्या काळात आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठा समाजातील मंडळी शेती, उद्योगधंदे आणि राजकारण या तिन्हींमध्ये प्रभावी ठरली. स्वतःच्या हुशारीवर संधी हेरून आव्हानं स्वीकारत त्यावर हिकमतीनं मात करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतो तो उद्योजक. पण यांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करून घेत मोठे उद्योगधंदे उभारण्याची दूरदृष्टी मराठा समाजातील फार थोड्या जणांना जमली आहे. त्याचबरोबर आपल्या उद्योगधंद्याचा प्रसार न करण्याची संकुचित वृत्तीही त्याला कारणीभूत ठरली आहे. जरी लग्न कार्यासारख्या प्रसंगात नातलग किंवा परिचयातील मंडळी एकत्र आली तरी कौटुंबिक चर्चा जास्त घडतात. आमच्या मराठा कम्युनिटीमध्ये कधीच आपण आपल्या एकमेकांमधलं बिझनेस शेअरिंग असं करत नाही. तर या बिझनेस शेअरिंग आणि नेटवर्किंगचा कुठेतरी प्लॅटफॉर्म डेव्हलप व्हावा, त्यामुळे आम्ही 14 लोकांनी ठरवलं की आपण असं एक बिझनेस फोरम तयार करू. मला खूप आनंद होतो की आज आमच्या जवळपास 14 ब्रांचेस आहेत, 2200पेक्षा जास्ती मेंबर्स आहेत, 200 वुमन विंग आहेत. वुमन विंगमधल्या पण महिला ह्या प्रामुख्याने उद्योग करणाऱ्या अशा महिला आहेत. हे सर्व लोक या एक्झिबिशनसाठी सक्रिय आहेत. त्याचा एंड रिझल्ट जर का बघितला तर महाएंडसारखे काही प्रोडक्ट आहेत, महाएंडसारख्या कंपनी झाल्या. मला सांगायला आनंद वाटेल की आमच्यामध्ये जवळपास नोन असलेल्या साधारण 17 एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज झाल्या. आजपर्यंत साधारण 20-1 करोडचा टर्नओव्हर झाला, आमच्यामध्ये उलाढाल झाली. या संघटनेच्या स्थापनेमागे जो हेतू होता त्या हेतूमध्ये साहेब ज्या वेळेला मराठा समाजाचे मूक मोर्चे निघाले त्या मूक मोर्चाच्या वेळेला आम्ही असं काही व्यावसायिकांनी ठरवलं की हे आपण नोकऱ्या देणारे न होता आपण काहीतरी नोकऱ्या देणारे व्हावे नोकऱ्या मागण्यापेक्षा. त्या दृष्टीनं आम्ही एक संघटना स्थापन केली. ज्या संघटनेमधून मराठा समाजामध्ये जो काय अनरेस्ट निर्माण झाला आहे तो अनरेस्ट कमी करता येईल आणि आपण त्यांना उद्योजकतेकडे कसं नेता येईल ह्या विधायक हेतूने आम्ही या संघटनेची स्थापना केली. आम्ही प्रथम 12-14 लोक होतो. आज ह्या संघटनेची 2200 मेंबर पुण्यामध्ये झालेले आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या 35% एवढे असलेल्या या समाजातून उद्योजकांचं प्रमाण मात्र फारच नगण्य आहे. व्यवसाय करताना कालानुरूप जो बदल अपेक्षित होता तो झाला नसल्यामुळे व्यापार उद्योजक समाज म्हणून मराठा समाजाची ओळख निर्माण होऊ शकली नाही. अर्थकारणाविषयी योग्य मार्गदर्शनाचा अभाव होता. मूळच्या स्वाभिमानी वृत्तीमुळे धंद्यासाठी लागणारं भांडवल कर्ज काढून उभं करण्याची मानसिकता नव्हती. त्यामुळे भरीव प्रमाणात नवे उद्योजक तयार होऊ शकले नाहीत. त्यात या नव्या शतकात तंत्रज्ञान बदललं, माहिती संधीची देवाणघेवाण पद्धत बदलली, संवादाची माध्यमं बदलली, व्यवसाय करण्याची पद्धत बदलली. त्यात आधुनिकता आली. जग खूपच छोटं झालं, स्पर्धा तीव्र झाली.
याचाच अर्थ मराठा उद्योजकांसमोरची आव्हानं आणखीनच वाढली. आपण ज्या क्षणाची गेले 6 महिने वाट बघत होतो ते MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोचा आत्ता माननीयांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आणि आता आपल्या ह्या बिझनेस एक्सपोचा जो हेतू आहे की मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी हा जगामध्ये ठसा उमटवायचा आहे. त्याचबरोबर सर्व स्टॉल होल्डर्स यांना आपला बिझनेस कसा वाढवता येईल यासाठी या एक्सपोमध्ये वेगवेगळे आपण सेमिनार्स पण ठेवलेले आहेत. जरी स्टॉल्स फक्त मराठा लोकांसाठी असले तरी आपण बाकी सर्व कम्युनिटीमधून सुद्धा या एक्सपोला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. या नव्या युगात केवळ आपल्या समाजातील विश्वासार्हतेचा उपयोग करून ज्ञान, संधी आणि नेटवर्क उभे करणे ही काळाची गरज बनली आहे. यालाच आम्ही कनेक्ट अर्थात मराठा कनेक्ट असं म्हणतो. म्हणजेच मराठा समाजातील व्यावसायिकांनी एकत्र यावे, आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग उद्योजकांना करून द्यावा, उद्योग क्षेत्रातील विविध संधींचा अभ्यास करावा, कौशल्य आत्मसात करावीत. अशा प्रकारचं हे नेटवर्क उभं करण्यासाठीच 2014 साली मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनची स्थापना पुणे येथे करण्यात आली. मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन नमस्कार, मी महेंद्र यादव, अध्यक्ष MEA PCMC. 14 वर्षापूर्वी MEAचा 8 लोकांनी सुरुवात केली होती. आत्ता 1500च्या आसपास मेंबर झालेले आहेत. आणि MEAचा स्थापन करण्यामागचा उद्देश म्हणजे मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी हे ब्रीदवाक्य आहे. आणि सर्व लोक मराठा एकत्र येऊन उद्योजक म्हणून त्यांची ओळख जगाच्या पाठीवर होण्यासाठी MEA एक्सपो आपण घेतला होता. त्याच्यामध्ये हा इंटरनॅशनल एक्सपोमध्ये लोकांचा प्रोडक्ट जो आहे तो लोकलपासून ग्लोबलपर्यंत जावा आणि लोकांना एकमेकांमध्ये बिझनेस व्हावा, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि खरंच हे MEAचा एक्झिबिशनमधून MEAचा प्लॅटफॉर्म हा जागतिक पातळीवरती पोचलेला आहे. ही संस्था ही केवळ एक कम्युनिटी नसून ही सगळ्यांच्या ग्रोथसाठी एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. भारत आज अशा मोठ्या उंबरठ्यावर आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन नेण्याचे स्वप्न आहे व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत नेण्याचे स्वप्न आहे. तर ह्या स्वप्नांना हातभर
लावण्याकरिता व त्याकरिता NEA सारखे संस्था ह्या सर्व उद्योजकांना एकत्र आणून व्यवसाय व व्यापाराची मोठी उलाढाल करतात. कॉस्टिंग हे विचार करताना सर्व समाजाचा विचार करून त्याच मेंबर्सला आम्ही कामं देतो. असं आता तुम्ही बघताय एक्सपोमध्ये आपण विविध समाजाच्या लोकांना हे काम आणि टेंडरिंग दिलेलं आहे. त्यामध्ये कुठलीही जातपात ही येऊन दिली नाही. विविध लोकांनी ह्या सगळ्या एक्सपोमध्ये मदत केलेली आहे. एक्सपोचा पहिलाच दिवस आहे आणि मस्त, इतका मस्त प्रतिसाद, म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलेलं एवढा चांगला प्रतिसाद येतोय. भरभरून लोक येत आहेत आणि असं नाही की नुसतं येतात आणि जात आहेत. इंथुसियाझम सुद्धा भरपूर आहे. इंटरेस्टिंग लोक येत आहेत आणि इंटरेस्ट सुद्धा शो करत आहेत. थँक्यू. सो एक्सपो चांगलं आहे खूप. एक्सपो खूप चांगलं म्हणजे अलाइन केलं आहे तुम्ही लोकांनी. ओके. आणि जे पण स्टॉल्स ते लावले खूप प्राऊड दिसतं मला. जे पहिले म्हणजे आम्ही जे पण एक्झिबिशन बघितले त्याच्यात नाही होते, पण इथे खूप आहे क्राऊड. ओके. तर ते अजून आमचं ब्रँड जे आहे ओके D2C, तर हे ब्रँड असं आहे का आम्ही जे ऑलरेडी ब्रँड्स स्केल करताय 10 लाख त्यांना 1 CR 3 CR रेव्हेन्यूपर्यंत स्केल करण्यासाठी आम्ही हे कॉन्सेप्ट काढले. नमस्कार, मी कुंडलिक सातपुते. स्मॅश एलिव्हेटर आणि एस्केलेटर माझी कंपनी आहे आणि आम्ही MAचे मेंबर आहोत आणि खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढा क्राऊड येईन म्हणून, परंतु खूप मोठा क्राऊड आहे आणि आज पहिल्याच दिवशी एवढा मोठा क्राऊड म्हणजे खूप अविस्मरणीय क्षण आहे. आणि आमचे बरेचसे मित्र पण इथं भेटतात आहेत, सगळे लोक येत आहेत. खूप छान वाटतं आहे आणि सर्वांना शुभेच्छा. आणि आमच्याकडून म्हणजे बऱ्याच लोकांना काही सेवा देता येईल तेवढ्या देता येईल त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करतो, प्रयत्न करतो सर. थँक्यू सो मच. बाय बाय. जर एक्झिबिशन किंवा या अगोदरचे एक्सपो जर बघितले तर मराठा एंटरप्रिनर्स असोसिएशनचा हा इंटरनॅशनल एक्सपो 2026ला जो रेस्पॉन्स आहे तो बियॉन्ड इमॅजिनेशन. एवढा छान प्रतिसाद या एक्सपोला भेटलेला आहे. आमच्या स्टॉलला पण बऱ्यापैकी बाहेरून वगैरे किंवा पुण्यातलेही भरपूर लोकांनी व्हिजिट दिलेली आहे आणि ओव्हरऑल बघितलं तर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सर्वांनी दिलेला. धन्यवाद. खूप छान एक्सपो त्यांनी अरेंज केला आहे. लाईक असं फील होतं आहे की ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअलनी इथे येऊन ह्या एक्सपोमध्ये पार्टिसिपेट करून त्यातून काय अपॉर्च्युनिटीज घेता येईल त्या घेतल्या पाहिजे आणि त्याच्यामधून काय सुवर्ण संधी करता येईल ती संधी नक्कीच अवेलेबल करून दिली आहे. त्यासाठी सगळ्या MEAच्या मेंबर्सचं खूप खूप थँकफुल अँड वी आर व्हेरी लकी टू बी पार्टिसिपेटेड इन दिस एक्सपो. थँक्यू. मी ॲज ए HR मॅनेजर म्हणून गावडे ग्रीन पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करते. आम्ही लास्ट मुमेंटला ठरवलं होतं की आम्हाला नव्हतं माहिती की एवढी गर्दी असेल इथे आणि सकाळपासून भरपूर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला आणि म्हणजे कनेक्शन्स जे झाले तिथे मराठा लोकांचे ते पण खूप बेस्ट आहेत. थँक्यू. एक्स्ट्रीमली सुंदर रिस्पॉन्स. सगळ्या म्हणजे लोकांची गर्दी आहे. आत्ता सकाळपासनं 5,500 पॅम्पलेट्स आमचे हे पण झालेत. त्याच्यानंतर ब्रोशर्स पण साधारण 2,500 ते 3,000 ब्रोशर्स आम्ही हे झालेत. संपले आता सगळे, बट खूप सुंदर रिस्पॉन्स, एकदम मस्त, वर्थ इट, व्हॅल्यू फॉर मनी.
आज फर्स्ट डे आहे आणि खूपच छान रिस्पॉन्स मिळाला आहे. म्हणजे अपेक्षित नव्हतं की फर्स्ट डे आणि सकाळपासून एवढा छान रिस्पॉन्स येईल. सो फुटफॉल खूप छान आहे आणि खूप पॉझिटिव्ह आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे. नमस्कार मंडळी, मी अभिषेक, तुमचा महाराष्ट्रीयन रिअल्टर. तर मराठा ऑन्टरप्रेनर्स असोसिएशनचा जो हा जो एक्सपो आहे, भव्य दिव्य एक्सपो, सकाळपासून नाही म्हटलं तरी 15-20 हजार लोकांची गर्दी ऑलमोस्ट मी इकडे बघितली आहे. आणि आमचं स्टॉल स्टार्टिंगलाच असल्यामुळे खूप लोकांनी दुबईमध्ये खूप इंटरेस्ट दाखवला आहे. मराठी उद्योजकांना एक मोटिवेशन मिळावं म्हणून हे असे कार्यक्रम चालू राहिले पाहिजे. आणि मराठा उद्योजक कुठेही कमी नाही हे या कार्यक्रमातून दिसून येत आहे. खरं तर मी अतिशय आभार मानतो MAE इथं फार मोठं 500 उद्योजकांना, मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे. वेगवेगळ्या बिझनेसचे हे बघितलेत, त्यांचे व्हेंचर्स वगैरे आणि त्यांचे काय नवीन प्रोजेक्ट्स आहेत. अजून आम्हाला भरपूर नवीन गोष्टी बघायला भेटल्यात, जसं की काय अजून त्यांनी नवीन टेक्निक डेव्हलप केली आहेत का, त्यांचे नवीन त्यांनी प्रोजेक्ट ओपन केले, तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती भेटली. माझं नाव KK गायकवाड. मी तरडगाव, तालुका पलटण, जिल्हा सातारा येथून आलो आहे. आणि मला हा एक्सपो पाहण्यासाठी निमंत्रित मिळालं होतं. माझा मुलगा, आम्ही सगळे फॅमिलीसह आलो आहे आणि खूप छान वाटतंय. त्यातून खूप काही शिकण्यासारखे मिळते. आणि माझा मुलगा बायोटेकमध्ये ME बायोटेक झालेला आहे. माझी सूनही मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर त्यांच्याही दृष्टीने हा एक्सपो फार सुंदर आणि छान आहे. आणि त्यांना काहीतरी घेण्यासारखं, त्यांना मार्गदर्शन थोडं बहुत आमचं सपोर्ट व्हावा या दृष्टीने आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो आहोत.